खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय, 3 महिने झालं हे प्रकरण एक तर शांत, आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल त्याची कारवाई करा तिथे. पण परिस्थिती, मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो, तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडचं असल्यामुळे. त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगतात ते मारहाणीत होते का वाचवायला होते, किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझे माणसं नाहीयेत ज्यांनी महाराज, आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला, आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय. जाणीवपूर्वक कोणी फसवताय का, मुद्दाम कोणी टार्गेट करताय? आता हे सगळं आपलं मीडिया आहेत, आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेक आपल्याला सगळ्या कार्यकर्ता माझा नाही, आणि जरी समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडेंनीच सांगितलं होतं त्यासाठी. नाही, या विषयावरती ती बाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी काय बोलतो. पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करतात आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे याबाबत भेट घेतलेली आहे, पण तसे पुरावेच सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले, असं त्यांना सांगण्यात येते. सीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत, आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली त्याबद्दल सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जाते. तुमची यावरची भूमिका नेमकी काय? बघा, माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती. मी सुरुवातीपासून म्हणतोय, जर त्यावेळेसचे एसपी, डीवायएसपी आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल, त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल. सुरेश दस यांचा जो कार्यकर्ता आहे पुढचे नावाचा, त्याची सध्याची व्हिडिओ व्हायरल होतात. या काय सध्याची सध्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एखादा हे आहे, ठेकेदार आहे, त्याचे ते पैसे आहेत. काय परिस्थिती बीड मध्ये? नाही, मला मूळ त्यांचं माहित नाही. त्या संदर्भात वाटतं तुम्ही धस अण्णाला हा प्रश्न विचारा. धस अण्णांनी जे आरोप केले, आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही. मी बघितलं नाही. धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झालाय. ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका. धस यांच्याकडनं त्यांच्या आईचा, धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्यापासून हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय. पण आता कुटुंबाला ओढणं गरजेचं. मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर मधल्या काळात डीपीडीसीच्या बहिष्काराचा विषय समोर आला होता. तुम्ही देखील डीपीडीसीच्या सदस्य होता. काय सध्याची त्या प्रकरणात काही चौकशी झाली? अजितदादांनी या संदर्भात एक चौकशी समिती मागच्या डीपीडीसी मध्ये या संदर्भात लावली आहे, आणि लवकरात लवकर त्या चौकशी समितीचे अहवाल हे समोर आपल्या समोर येतील. झोपलेला असं काय रे? सबसे प्यारा होता है एक दिन, तो दुआएं दे रहा दिल तुमको आज एक दिन. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you.